नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी सहकारमधील प्रकरण 8 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यामधील आपला प्रश्न क्रमांक 2 हा बाकी होता. यामधील प्रश्न क्रमांक 1 आपण यापूर्वीच्या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे, तो आपण जाऊन प्लेलिस्टमध्ये बघावा. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. यामधील बघू आता प्रश्न क्रमांक 2 पुढील संज्ञा स्पष्ट करा. यापैकी पहिली संज्ञा आहे शिखर बँक. याचं उत्तर बघूया. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 असे नमूद करण्यात आले आहे की शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल, सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणे हा तिचा मुख्य उद्देश असेल अशी संस्था होय. दुसरा आहे सहकारी कर्जपुरवठ्याच्या त्रिस्तरीय रचनेत राज्य सहकारी बँक ही शिखर बँक असते. नाणे बाजार तर विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या सर्व संस्थांना संयुक्तपणे नाणे बाजार म्हणतात. राज्य सहकारी बँक नाणे बाजाराशी ह्या संलग्न आहेत. यानंतरचं आहे थकबाकी. थकबाकी म्हणजे ऋणको व्यक्ती संस्था यांनी धनकोकडून घेतलेल्या कर्जाची वेळेच्या वेळी परतफेड न करणे. यामधील दुसरा मुद्दा, राज्य सहकारी बँकेची थकबाकी ही सदोष कर्जवाटप, कर्जवसुलीचे अपुरे प्रयत्न आणि कर्जवसुलीच्या कार्यात येणाऱ्या राजकीय दबावामुळे उत्तरोत्तर वाढत गेली आहे. यानंतरचं आहे चौथं, वैयक्तिक कर्जे. तर राज्य सहकारी बँकेने वैयक्तिक कर्ज देऊ नयेत असे अभिप्रेत आहे. मात्र राजकीय दबावाखाली बँकेने वैयक्तिक कर्ज दिल्याचे उघडकीस आले आहे. कर्ज हे घेण्यासाठी आहे, परतफेड करण्यासाठी नाही ही मानसिकता वाढत आहे. कर्जदार राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याने कर्जवसुलीची कार्यवाही करता येत नाही. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. उपयोजनावर, ज्याला आपण स्वमतावर आधारित प्रश्न म्हणतो, याला प्रत्येकी 3 गुण असतात. यापैकी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे बघूया. राज्य सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असते. दुसरा आहे, राज्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी तिची असते. तिसरं, राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या राज्यस्तरीय संस्था तिच्याशी संलग्न असतात आणि तिच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात. चौथा आहे मुद्दा, ग्रामीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सहकारी प्रक्रिया संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. पाचवा मुद्दा आहे, सहकारी चळवळीच्या विकासाची जबाबदारी विविध सहकारी संस्था राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पार पडतात. त्यानंतर दुसरं आहे बघूया, राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. तर याचं उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे. कारणे जाणून घेऊया. नंबर 1, राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था या राज्य सहकारी बँकेशी संलग्न असतात. दुसरा मुद्दा आहे, ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे अतिरिक्त निधी असतो तो निधी त्या बँका राज्य सहकारी बँकेत ठेवी म्हणून जमा करतात. तिसरा मुद्दा आहे, ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निधीत तूट असेल त्यांना अतिरिक्त पतपुरवठा राज्य सहकारी बँक करीत असते. चौथा मुद्दा आहे, राज्यातील सहकारी क्षेत्रातील अतिरिक्त निधी राज्य सहकारी बँक नाणे बाजारात गुंतवणूक करते. पाचवा आहे, राज्यातील सहकारी बँकांना अतिरिक्त पतपुरवठा अल्प मुदतीसाठी हवा असेल तर नाणे बाजारातून अल्प मुदतीच्या कर्जाद्वारे तो उपलब्ध करून दिला जातो. अशा प्रकारे राज्यातील सहकारी पतपुरवठ्यात संतुलन राखण्याचे काम राज्य सहकारी बँका करतात. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, फरक स्पष्ट करा. प्रत्येकी याला 4 गुण असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक. तर याचा अर्थ जाणून घेऊया. एकाच प्रदेशातील सर्व प्राथमिक पतसंस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मध्यवर्ती किंवा संघीय बँकेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणतात. राज्यामध्ये बघूया, राज्यातील
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संघास राज्य सहकारी बँक असे म्हणतात. सभासदत्व बघूया. जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि इतर सहकारी संस्थांना सभासदत्व दिले जाते. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया संस्था आणि राज्य पातळीवरील अन्य सहकारी संस्थांना सभासदत्व दिले जाते. कार्यक्षेत्र बघूया. सामान्यतः एका जिल्ह्यापुरते मर्यादित असते. अपवादात्मक परिस्थितीत 2 जिल्ह्यासाठी एक बँक असू शकते. त्यानंतर इकडं बघूया आपण, संपूर्ण राज्य हे तिचे कार्यक्षेत्र असते. प्रमुख कार्य बघूया. जिल्हा सहकारी संस्थांवर कर्ज पुरवठा करणे. आणि राज्य सहकारी बँकेचं बघूया. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणे. यानंतर बघू आपण आता नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. नागरी सहकारी बँकेचा अर्थ जाणून घेऊया. ज्या नागरी सहकारी पतसंस्थेचे भागभांडवल रुपये 1 लाखापेक्षा अधिक आहे, जी बँकिंगचे सामान्य कार्य करते आणि इतर सहकारी संस्थांना सदस्यत्व देत नाही, तिला नागरी सहकारी बँक म्हणतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अर्थ बघू. ज्या बँकांच्या उद्देशात इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारणे या उद्देशाचा समावेश असतो, तिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात. कार्यक्षेत्र बघूया. ही बँक शहरी आणि निमशहरी क्षेत्रात कार्य करते. तर इकडं ही बँक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कार्य करते. प्रमुख कार्य बघूया नागरी बँकेचं. ही बँक बिगर शेती व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करते. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँक शेती व तत्सम व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करते. त्यानंतर सभासदत्व. नागरी सहकारी बँकेत व्यक्ती सभासदत्वाची तरतूद असते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रामुख्याने संस्था सदस्यत्वाची तरतूद असते. यानंतरचा प्रश्न आहे, संक्षिप्त टिपा लिहा. प्रत्येकी 4 गुणांसाठी आहे. पहिली बघूया टीप. राज्य सहकारी बँकेची कार्य. उत्तर, राज्य सहकारी बँकेची कार्य पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँक आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून, जिल्हा परिषदा, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ठेवी स्वीकारते. दुसरा आहे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी ग्राहक संस्था, सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी औद्योगिक संस्था इत्यादी सहकारी संस्थांना राज्य सहकारी बँक पतपुरवठा करते. तिसरा आहे कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया उद्योग, राज्यस्तरीय औद्योगिक सहकारी संस्था यांना कर्ज पुरवठा केल्यानंतर त्या कर्जाचा विनियोग कशा प्रकारे करतात यावर राज्य सहकारी बँक देखरेख ठेवते. थकबाकीचे प्रमाण मर्यादित ठेवावे म्हणून वेळोवेळी सूचना देते व तज्ज्ञ व्यक्तीकडून सभासद सहकारी संस्थेची तपासणी करते. चौथा मुद्दा आहे सहकारी संस्थाच्या कार्यात एकसूत्रता आणणे. सहकारी पतसंस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, सहकारी बँका, सहकारी ग्राहक संस्थाच्या कार्यामध्ये राज्य सहकारी बँक एकसूत्रता आणते. सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते आणि त्याची अंमलबजावणी करते. सहकारी संस्थांसाठी धोरणात्मक रूपरेषा ठरवून देण्याचे कार्य ही बँक करते. दुसरी टीप आहे राज्य सहकारी बँकेच्या समस्या. उत्तर बघूया. राज्य सहकारी बँकेच्या काही समस्या ह्या पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, अपुरे भांडवल. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या कर्जविषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी बँकेचे भांडवल अपुरे पडते. राज्य सरकार आणि नाबार्डकडून वारंवार कर्जे घ्यावी लागतात. दुसरा आहे अपुऱ्या ठेवी. बँकेच्या एकूण उलाढालीच्या मानाने बँकेकडील ठेवीचे प्रमाण कमी आहे. सर्वसामान्य व्यक्तीकडून गोळा होणाऱ्या ठेवीचे प्रमाण अत्यल्प आहे. तिसरा आहे सदोष कर्जवाटप पद्धती. राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करताना राजकीय दबावाखाली विशिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि अर्थक्षम नसणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करते. अनेक वेळा रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन न करता या ठिकाणी कर्ज वाटप केले जाते. चौथा मुद्दा आहे वाढती थकबाकी. सदोष कर्ज वाटप, कर्ज वापराकडे दुर्लक्ष, कर्ज वसुलीचे अपुरे प्रयत्न, राजकीय दबावामुळे कर्ज वसुलीत येणारे अडथळे इत्यादीमुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे.
कर्ज वसुलीकडे लक्ष न दिल्यामुळे राज्य सहकारी बँकाच्या सभासद संस्था आर्थिक अडचणीत आल्या. तिसरा मुद्दा आहे राज्य सहकारी बँकेच्या समस्यावर उपाययोजना. उत्तर बघूया. राज्य सहकारी बँकेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात. पहिला आहे भांडवल उभारणीवर भर. राज्य सहकारी बँकेने भांडवल वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. भाग व कर्ज रोखे विक्रीस काढावेत, ठेवी गोळा कराव्यात, त्यामुळे भांडवलात वाढ होईल. दुसरा आहे ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँकेने संस्था व व्यक्ती यांच्यासाठी आकर्षक ठेव योजना तयार कराव्यात. ठेवीदारांना विनाविलंब व तत्पर सेवा देऊन ठेवीत वाढ करावी. ठेवीवर आकर्षक व्याजदर द्यावा. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे योग्य कर्ज वाटप पद्धती. राज्य सहकारी बँकेने राजकीय प्रभावाला बळी न पडता कर्ज मंजूर करावीत. कर्जाची गरज, परतफेड आणि क्षमता, कागदपत्राची योग्य छाननी, योग्य तारण इत्यादी गोष्टीचा अभ्यास करून कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. त्यानंतर आहे कर्ज वसुलीवर भर. राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कडक धोरणाचा अवलंब करावा. थकबाकीदार संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी. तर अशा पद्धतीनं कारवाई केल्यास योग्य ते नियंत्रण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा स्वाध्याय आपला इथंच समाप्त झालेला आहे आणि आपण यानंतर जो प्रश्न क्रमांक 6, 7 आणि 8 आहे तो पुढील स्वाध्यायात बघणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.